विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्स मध्ये जेई लेवलचे क्वेश्चन्स येत आहेत. जेई मधले जसेच्या तसे प्रश्न येत आहेत. फार अवघड आहे ना. खूप भीती वाटते मॅथ्सची. पेपर बघितला ना असं वाटतं की नाही यातलं मला काहीही सॉल्व्ह होणार नाही. कारण काय माहितीये का? भीती. प्रचंड भीती आहे मॅथ्स विषयी. मग या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमची ती भीती कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या क्रॅश कोर्समध्ये ट्रिग्नोमेट्रीचे डिटेल असे व्हिडिओ मी अपलोड करत आहे, की ज्याच्यामध्ये मी जेईई लेव्हलचे क्वेश्चन्स घेतोय. मुद्दा काय आहे बघा, की पहिला क्वेश्चन हा जो क्वेश्चन आहे, ती एमसीक्यू आपल्या टेक्स्ट बुक मधली आहे तशी. काय फॉर्म्युला आहे बघा, मी लिहितोय, तुम्ही पण लक्ष द्या. मी लिहितोय साइन ए साइन 60 मायनस ए आणि साइन 60 प्लस ए. तिथे तर कॉस दिलंय, मी तर साइन लिहिलंय. पण दोघांचा फॉर्म्युला अगदी सिमिलर आहे. याचा फॉर्म्युला आहे 1/4 साइन 3a आणि याचा फॉर्म्युला आहे 1/4 कॉस 3a. ओके. दोन फॉर्म्युले मी सांगितले, एक साइनचा आणि एक कॉसचा. चला मी अजून एक फॉर्म्युला घेतो. बघा मी जर असं लिहिलं टॅन ए आणि त्याच्या पुढं मी लिहिलं टॅन 60 मायनस ए आणि नंतर लिहिलं टॅन 60 प्लस ए, तर कोणता फॉर्म्युला तयार होईल? नाही मुलांना पटकन सांगता आलं ऑफलाईन मध्ये, मी तुम्हाला सांगतो. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस प्रत्येक ठिकाणी येणार. मग साइनचा फॉर्म्युला हा आहे तो न्यूमरेटर मध्ये येईल. कॉसचा फॉर्म्युला आहे तो डिनॉमिनेटर मध्ये येईल. 1/4 ला 1/4 कॅन्सल होईल आणि साइन अपॉन कॉस शिल्लक राहील टॅन 3a. हा एमसीक्यू, ही जी एमसीक्यू आहे ती पुस्तकातली आहे. करेक्ट. एक्सप्लेन करायला मला 2 मिनिटं लागली फक्त. 2 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागलाय. चला आता याचा वापर करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तोही प्रॉब्लेम मी इथं घेतलेला जो प्रॉब्लेम आहे, तो आहे जेईई मेन्स 2022. अगदी लेटेस्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे बघा. 16 च्या पुढं साइन 20 आहे. आता मी याला फोकस करतो 20. तो आपल्या ए प्रमाणे. त्याच्यानंतर मी लिहिणार आहे 60 मायनस 20 आणि त्याच्यानंतर लिहिणार आहे 60 प्लस 20. क्रॅश कोर्स मध्ये असे मी खूप न्यूमेरिकल्स घेतलेत बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला एकदम इझी करून देणार आहे मी. 100% टार्गेट आहे सीईटी मध्ये आपलं. जरा सुद्धा कमी नाही हा. बघा बघू. 60 मधून 20 मायनस करा 40. 60 मध्ये 20 ऍड करा 80. मग याचं आन्सर काय सांगतो. हा 16 नंबर त्यांनी दिलाय आपल्याला. याचा फॉर्म्युला आहे 1/4 आणि साइन ए चे 3 टाइम्स. ए तर तुमचा 20 आहे, त्याचे 3 टाइम्स झाले 60. ओके. या 16 ला 4 ने डिवाइड करा, 4 येईल. साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. आन्सर मिळालं. विदिन मिनिट. आहे की नाही आपल्या पुस्तकातला फॉर्म्युला छान. बरं याच्यावर बेस तुम्हाला अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो. नीट बघा टॅन 20. मग लिहितोय काय मी? टॅन 20. मी डायरेक्ट लिहिणार आता. 60 मायनस 20 आणि 60 प्लस 20. वाचा. 60 प्लस 20 म्हणजे किती? 80. आहे की इथं? हे किती आहे वाचा? 20 आहे की. पण मला इथं मिळणार आहे टॅन 40. इथं तर दिलंय कॉट 50. मग तुम्हाला माहिती आहे कॉट 50. कॉटचं जर टॅन करायचं असेल तर 90 मायनस 50 आलं का टॅन 40. म्हणजेच ही नंबर मिळाला की नाही. याचा शॉर्टकट आत्ता सांगितलं. यात 1/4 नाही येणार कारण साइनच्या फॉर्म्युल्यातल्या 1/4 ला कॉसच्या फॉर्म्युला 1/4 कॅन्सल. मग याचं आन्सर येणार आहे टॅन 3a. ए तर तुमचा 20 आहे. त्याला 3 ने मल्टिप्लाय करा 60 आणि टॅन 60 ची व्हॅल्यू √3. आपल्या पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे. जेईला येऊ शकतो, सीईटीला येऊ शकतो आणि तुम्ही तो सॉल्व्ह करणार मला माहिती आहे. क्लिअर? अजून एक प्रॉब्लेम घेऊया. अरे बापरे! पुस्तकात हा सोडवून दिलेला प्रॉब्लेम आहे. जर आपण पुस्तकात शोधायचा प्रयत्न केला तर सापडेल. पानभर मोठं उत्तर आहे. पण आपण नाही, आपण ईझी सॉल्व्ह करणार. इथं बघा 20, 40, 80 तेच नंबर आहेत. जर पाठीमागे जाऊया. 20, 40, 80 च आहे. 20, 40, 80 च आहे म्हणजे सगळं रिपीट होतंय रे. मी चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला, क्रॅश कोर्सच्या मुलांना ना पेपर बघितल्यावर असा आनंद होणार आहे. तुमचं एक वाक्य असणार आहे, घेतलेलं सगळं आलंय. घेणारच आहे आपण एवढं, की ते येणारच परीक्षेत हे लक्षात घ्या. आणि क्रॅश कोर्स जॉइन करायचा असेल,
तर तुम्ही या नंबरवर मेसेज करा. ओके. आम्ही तुम्हाला दिवसभरात संध्याकाळी उशिरा कॉल करू. 7 ते 10 एवढा वेळ आहे. दिवसभर बिझी शेड्यूल असतं समजून घ्या. कोव्हिडच्या काळात दिवसभर फ्री होतो सगळे आपण. संध्याकाळी 7 ते 10 दिवसभरात WhatsApp मेसेज करून ठेवा. आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉल करू. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. सोडवूया प्रश्न हा? सांगा बघू cos 60 ची व्हॅल्यू किती आली? 1/2. आता डायरेक्ट सोडवणार आहे मी. याचा फॉर्म्युला आहे 1/4 cos 3a याची तिप्पट 60 येणार. मग या दोघांचा प्रॉडक्ट 8 आहे. cos 60 ची व्हॅल्यू 1/2 आलं का 1/16 विथिन सेकंड आन्सर मिळणार आहे. चला हा पण प्रॉब्लेम सोडवूया आपण. हा पण मला माहिती आहे. sin 60 ची व्हॅल्यू आहे √3/2. तुमचा फॉर्म्युला बघा 20, 40, 80 फिक्स व्हॅल्यू आहे. 1/4 आणि sin याचे 3 टाइम्स म्हणजे परत 60 आलं का? म्हणजे √3/8 आलं आणि sin 60 ची व्हॅल्यू परत √3/2 खाली 16 आणि इथं 3 फिनिश. तर सांगतो. आपल्या क्रॅश कोर्सच्या लेक्चरमध्ये अजून एक मी फॉर्म्युला घेतलाय त्याचा पण वापर जबरदस्त होतो बरं का. फॉर्म्युला असा आहे. cos A असेल, पुढं cos 2A आहे. cos 2 चा स्क्वेअर इंटू A म्हणजे cos 4A लिहायला पाहिजे होतं मी. पण तुम्हाला समजावं म्हणतं cos 8A आणि असं जर शेवटी cos 2 रेज टू n+1A असेल, तर तुमचा फॉर्म्युला sin 2 रेज टू n A अपॉन 2 रेज टू n आणि इंटू sin A. जवळ-जवळ 5 न्यूमेरिकल्स घेतलेत मी क्रॅश कोर्सच्या लेक्चरमध्ये आजच्या. ओके. एकदम सिंपल न्यूमेरिकल्स आहेत. लक्षात घ्या. पटापट न्यूमेरिकल्स सॉल्व्ह होतायत. इतका मी खुश आहे का? मी तुम्हाला सांगतो कारण जेईचे प्रॉब्लेम पण एवढे अवघड नाहीयेत. कुठलाही टॉपिक असू दे. पण बेसिक गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. सांगा ना sin 60 ची व्हॅल्यू जर येत नाही तर काय उपयोग आहे? मग पुढे तर किती शिक्षण अवघड होईल ना. मग ह्या गोष्टी तुम्ही करणार आहे बरं का. आणि मला माहिती आहे पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम तुम्ही शोधणार आहे. नंतर तुम्हाला हे टॉप फॉर्म्युले आवडणार आहेत. हा फॉर्म्युला तुम्हाला काय कळणार नाहीये का न्यूमेरिकल्स घेतले नाहीत. तुम्हाला पाहिजेत का सांगा? क्रॅश कोर्स जॉइन करा. फी अतिशय कमी आहे आपल्या कोर्सची. 3,000 फक्त फी आहे. ओके. आणि जर क्रॅश कोर्स घेतला तर फिजिक्स आणि केमिस्ट्री बोर्ड प्रिपरेशनचा कोर्स जो 3,000 चा आहे, तो आम्ही तुम्हाला फक्त ₹1,200 ला प्रोव्हाईड करतोय. ठीक आहे मग? टेक्स्टबुक ओपन करा, शोधा. एकदम प्रॉब्लेम छान आहेत. शॉर्टकट तुम्हाला जमणार नाहीयेत, अनुभव नाहीये. तुम्हाला खरं सांगू का? हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसताना मुलं काय करतात माहितीये का? त्याला 2 न डिव्हाईड, 2 न मल्टिप्लाय. पण 2 sin A, sin B चा फॉर्म्युला वापरत बसतात. ब्रॅकेट येते. पुन्हा आत मल्टिप्लाय करा. पुन्हा तो फॉर्म्युला वापरा. पेज भरून उत्तरे. कुणी सांगितलंय? साठी शॉर्टकट आहेतच. मग हा छोटासा व्हिडिओ थांबवतो इथं मी. मला माहिती आहे, दरवर्षी हजारो मुलं क्रॅश कोर्सला जॉइन असतात. सुरुवातीला प्रमोशन थोडंसं करावं लागतं. हे नॅचरल म्हणजे करावंच लागणार आहे ना, त्याशिवाय मुलांना समजणार कसं? बरं व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणायला पाहिजे होतं, ते शेवटी म्हणतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.